नमस्कार. आपला फार महत्त्वाचा अध्याय चाललाय, पण आजचे जे 2 श्लोक आहेत ते आपल्याला अगदी आवडणारे आहेत, सहज समजणारे आहेत. खूप जरी तत्वज्ञान आपण शिकत असलो तरी त्या तत्वज्ञानातला हा जो भाग आहे हा आपल्याला चटकन समजेल. मागच्या वेळेस आपण असं पाहत होतो की 12व्या श्लोकामध्ये यदादित्यगतं तेजो जगद्भासयितेखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम्. भगवंत माझं तेज कुठे कुठे आहे ते सांगत होता. आणि आपण ते पाहताना पाहिलं होतं की आपण विज्ञानामध्ये शिकलो आहोत की सूर्य हा स्वयंप्रकाश आहे आणि आपण जे रात्री चंद्र पाहतो, चांदणे पाहतात ते सगळे त्याच्याकडून तेज घेतात आणि ते सगळे परप्रकाश आहेत. पण तुम्हा आम्हाला मात्र या सूर्याकडून किंवा या चंद्राकडूनच प्रकाश शीतलता मिळते. हा भाग आपण मागच्या वेळेस पाहिला होता. आणि तो पाहत असताना भगवंतांनी असं सांगितलं होतं की या सूर्याकडून तुम्हा सगळ्या पृथ्वीला, चराचराला सूर्य म्हणजे उष्णता आणि प्रकाश मिळतो. तो स्वयंप्रकाशी आहे, बरोबर. पण त्या सूर्याने तुम्हाला देण्यासाठी जे काही उष्णता प्रकाश लागतो तो मीच दिलेला आहे. त्यामुळे सूर्यामध्ये किंवा सूर्यापासून चंद्राला, अग्नीला जो काही प्रकाश मिळतो, जे काही तेज मिळतं, ते तेज म्हणजे भगवंत म्हणतो मीच आहे. हा भाग आपण मागच्या वेळेस पाहिला होता की इतकी जी काही सूर्याची प्रखर उष्णता किंवा प्रखर प्रकाश जो काही असा अभिव्यक्त होतो तो, किंवा चंद्राची शीतलता पण अभिव्यक्त होते, किंवा अग्नीमध्ये असणारी जी काही उष्णता किंवा दाहकता आहे ती जी काही अभिव्यक्त होते, ते अभिव्यक्त होणं हे त्यांचं आहे, पण मुळात तो भगवंत आहे असं भगवंताने आपल्याला सांगितलं होतं. माऊलींच्या 3च ओव्या या श्लोकासाठी माऊली दिल्या होत्या, त्याचंही स्पष्टीकरण आपण पाहिलं होतं. त्याचाच विचार आज पुढल्या श्लोकामध्ये भगवंत करणार आहे. त्याच्यात करताना आपल्या लक्षात असं येईल की 2 गोष्टी पुन्हा सांगणार आहेत. सूर्यचंद्राचं जसं सांगितलं तसं या पृथ्वीला सुरुवातच आहे, गामाविश्यच्या भूतानी धारयाम्यमोजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. गाम याचा अर्थच मूळ पृथ्वी. तर ह्या पृथ्वीला म्हणजे पृथ्वीमध्ये जणू काही भगवंत म्हणतो मीच प्रवेश केलाय आणि प्रवेश करून मीच त्याला धारण केलंय, पृथ्वीला धारण केले. आता आपण त्याचा आपल्याला समजेल अशा पद्धतीने अर्थ माऊली सांगतीलच, तो बघूया. सगळ्या भूतानी धारयामी म्हणजे सगळ्या भूतांना मी धारण केलंय. एका अर्थाने आपण असं म्हणू की या पृथ्वीवरती जे काही 84 लक्ष ओळखले जीव, जंतू, प्राणी, पशु, पक्षी, माणसं ही जी सगळी आहेत यांच्यामध्ये ते ओज, ते तेज आहे भगवंताचं, आणि म्हणून ते इथे आहेत. त्यामुळे गामाविश्यच्या भूतानी धारयाम्यहम ओजसा, की माझ्याच ह्याच्यामुळे हे ओज, हे तेज या सगळ्या चराचरातल्या जीवांना दिलेलं आहे, म्हणून हे सगळेजण जीव आहेत. थोडक्यात आपण अगदी सोप्या भाषेत म्हटलं तर आपण सगळे जे जिवंत आहोत ते जिवंतपणाची जी खूण आहे ते म्हणजे आपल्या सगळ्यामध्ये भगवंत आहे. म्हणून पक्षी उडताना दिसत आहेत, पशु चालताना दिसत आहेत, आपण माणसं बोलताना दिसतो वगैरे वगैरे. आणखीन पुढे असं म्हटलं की रसात्मक हा सोम हा भूत्वा. सोम म्हणजे चंद्र. तर हा जो रसस्वरूप असणारा अमृतमय असं जे चांदण आहे चंद्राचं, हे काय आहे तर सर्व हा औषधीही पुष्यामी, सगळ्या औषधीला तो पुष्ट करतोय. पुष्णामीच्या औषधी सर्व सोमभूत्वा रसात्मका, म्हणजे या चंद्रामधली जी शीतलता आहे, चंद्रातल्या चांदण्यामधून जे काही त्या वनस्पतीला मिळतं त्याच्यातून काय होतं तर ह्या सगळ्या ज्या औषधी आहेत, सगळ्या ज्या वनस्पती आहेत त्या सगळ्या वनस्पती पुष्ट होतात. आता शब्द जरी औषधी वापरला असला तरी आपल्या सगळ्यांना एक सुभाषित पाठ आहे, तो श्लोक शुक्राचार्यांचा आहे, पण तो सुभाषित म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अमंत्रम अक्षरम नास्ती. एकही अक्षर हा शब्द पण नाही, एकही अक्षर हे मंत्राशिवाय नसतं. प्रत्येक अक्षर, त्या अक्षराशिवाय तो मंत्र होऊ शकत नाही ना. त्यामुळे अमंत्रम अक्षरम नास्ती, प्रत्येक अक्षर जो काही मंत्रच असतो. किंवा लगेच त्याचं नास्ती मूलम अनौषधम, अनौषध म्हणजे औषध नसणारी अशी एकही मुळी नसते. कुठलीही झाडाची मुळी घ्या की ते काहीतरी त्याच्यामध्ये औषधी गुण असणारच. अयोग्यम पुरुषम नास्ती. माणूस सुद्धा असा अयोग्य किंवा दुरुपयोगी, काही उपयोगाचा नाही असं काही कोणी म्हटलं तरी सुद्धा तसं नसतं. प्रत्येकाजवळ काहीतरी विशेष असतं. नसतं काय नेमकं, योजक हा तत्र दुर्लभा. त्याचं उपयोजन करून घेणं, हे करून घेणारा कोणी तर नसतो, योजना करणारा कोणी नसतो, म्हणून गडबड होते. आता सगळ्या सुभाषितामध्ये आपल्याला जायचं कारण नाहीये. आपण पाहणार आहोत नास्ती मूलम अनौषधम, की
औषध म्हणजे एकही मुळी ही औषधाशिवाय नसते. प्रत्येक मुळीमध्ये काहीतरी औषधी गुण असतात. याचा अर्थ असा आहे की औषधी शब्द वापरला असला तरी सगळ्या वनस्पतींबद्दल भगवंताला म्हणायचं आहे. संस्कृतमधली एक खासियत अशी आहे, खरं तर अत्यंत म्हणजे सगळ्या भाषांची जननी म्हणून आपण म्हणतोच, पण तरी काही शब्द म्हटलं असं आहे की त्या शब्दातून आपल्याला असं वाटतं की अरे विशिष्ट अर्थ असायला हवा, पण सर्वांना म्हणून तो उदाहरणार्थ आपण आता वारंवार सूर्य देवता असं म्हणतो, चंद्र देवता असं म्हणतो. खरं तर देव तो चंद्र आहे, तो सूर्य आहे, पण त्याला आपण देवता म्हणतो. आपल्या ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो, तसं ते देवतेचं रूप आपण देतो. किंवा संस्कृतमध्ये काव्य म्हटलं ना तरी काव्य म्हटलं की त्याच्यात गद्य पद्य नाटक कादंबरी सगळं त्याच्यावर येतं, पण म्हणतात काव्यच. काव्यशास्त्र विनोदेन असं म्हणतात, तर त्यातलं काव्य म्हणजे की फक्त काव्य असं नाही, तर संस्कृतच्या सगळ्या वाङ्मयाला काव्य म्हटलं जातं. तसं इथे पण आहे. औषधी असा शब्द जरी वापरला असला तरी सुद्धा सगळ्याच वनस्पतींना पुष्ट ठेवण्याचं काम हे चंद्राचं ओज, चंद्राचं जे तेज आहे ते करतं, चंद्राची जी शीतलता आहे ते करतं. अशा प्रकारचा विचार या श्लोकामध्ये आपल्याला समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. आता आपण म्हटलं की पृथ्वीवरच्या सगळ्या भूतमात्रांना भगवंत म्हणतोय की मीच माझ्या शक्तीनं धारण केलेलं आहे, धरून ठेवलेलं आहे. म्हणजे आपण एका अर्थाने गुरुत्वाकर्षणाचा नियम जो म्हणतो की त्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा विचार केला तर खरं आहे की आपण सगळेजण छानपैकी उभे राहतोय. ती स्पेसमध्ये पाहिलं तर तो पृथ्वी नावाचा ग्रह असा स्वतःभोवती पण फिरतोय आणि सूर्याभोवती पण फिरतोय. पण आपल्याला सगळ्यांना कसं दिसतंय, तर आपल्याला सगळ्यांना आपण घरं बांधतोय, कारखाने उभे करतोय, शेती कितीतरी मैलोनमैल रस्ते असे सरळ आपल्याला दिसत आहेत. या सगळ्याचा अर्थ काय, त्या गुरुत्वाकर्षणामुळे ते सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. तर हे जे काही आहे, ही जी काही शक्ती आहे, ही शक्ती भगवंताची आहे. म्हणजे भगवंताच्या शक्तीमुळे पृथ्वीवरल्या या सगळ्या भूतमात्रांचं जीवन सुरळीतपणे चाललेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. सगळी जी काही भरण पोषणाची जबाबदारी आहे ती जणू काही भगवंताने घेतलेली आहे. खरं आहे, भगवंताचं म्हणणं असं आहे की या म्हणजे आपण 2-3 पद्धतीने याचा विचार करू शकतो की आपण अवतार म्हणतो तर शेषाने अवतार घेतला आणि म्हणे पृथ्वी अशी वर आणली. आता तो शेष काही आपल्याला दिसत नाही, पण आपण पृथ्वी ग्रह म्हणून जर का पाहिलं तर आपल्या लक्षात आहे की हो अनेक ग्रह जे फिरतात त्याच्यात पृथ्वी पण आहे. तर मग काय आहे, तर खरंच आहे आपला भगवंत दिसत नाही, अव्यक्त आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. तसं या शेषाने पृथ्वी धारण केली आहे, तर तो शेष आपल्याला दिसत नाही आहे असं आपण त्याचा लक्षात घेऊया आणि त्या न दिसत असणाऱ्या भगवंताच्या त्या शक्तीचा आपण अंदाज घेऊया की भगवंत तो सांगतोय की या पृथ्वीवरील सगळ्या भूतांना मीच माझ्या शक्तीनं धारण केलेलं आहे. म्हणजे काय ते आपल्याला कळेल. किंवा पृथ्वीच्या आता आपण मातीमध्ये बीज रोवलं की जे काही अन्नधान्य येतं त्या अन्नधान्य सुद्धा सूर्याच्या उष्णतेमुळे शक्य होतं. तर असं हे सहजपणानं आपल्याला कळणारी गोष्ट आहे. माऊली आपल्याला आणखीन या श्लोकासाठी निराळी उदाहरणं देऊन बऱ्याचदा आपल्याला अनुभव आहे की गीतेच्या श्लोकाचा अर्थ तर माऊली स्पष्ट करतातच, पण तो अर्थ सांगता सांगता मी नेहमी आपल्याला सांगते की भगवंत जेव्हा गीता सांगतोय तेव्हा अर्जुन समोर आहे, त्यामुळे तेवढं सांगून त्याला पुरलंय. माऊली जेव्हा गीता सांगतायत किंवा ज्ञानेश्वरी सांगतायत त्यावेळेला त्या सांगत असताना तो अर्थ भगवंत अर्जुनाला सांगत असणारा अर्थ उलगडून दाखवताना त्यांच्या असं लक्षात येतं की समोरच्या श्रोत्यांना अजून काही मनात शंका येत आहेत आणि मग तीही शंका ते दूर करतात. तसं आत्ताच्या श्लोकामध्ये आपल्याला कळणार आहे की आपल्या मनात काय शंका येऊ शकेल, ती शंका माऊलींच्या लक्षात आली आणि माऊली तेही त्याचंही स्पष्टीकरण आपल्याला केलं असं आपल्याला आजच्या याच्यात दिसणार आहे. म्हणजे कधी कधी असं वाटतं आणि पुन्हा ते सांगताना ते माऊली सांगणार भगवंत आणि अर्जुन म्हणतोय असंच. म्हणजे ती शंका जरी आम्ही तुमच्या आमच्या मनात आलेली असेल आणि ती जरी माऊली स्पष्ट करत असतील तरी त्या सांगताना असं म्हणतात की भगवंत आणि अर्जुनाला असं सांगितलं असं आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे आता आपण लक्षात घेऊया की या पृथ्वीने हे सगळं म्हणजे पृथ्वीला भगवंताने धारण केलेलं आहे ही एक गोष्ट. आणि औषधी वनस्पती किंवा कुठल्याही वनस्पती ज्या या भूमीमध्ये तयार होतात त्याला चंद्राकडून जी काही मिळालेली आहे भगवंताची शक्ती, त्या भगवंताच्या शक्तीमुळे हे वनस्पतीतलं म्हणजे अन्नधान्य तयार होतं. असा आजच्या ह्या 13व्या श्लोकाचा विषय आपण आता
त्याचं स्पष्टीकरण माऊली काय म्हणतात ते बघूया. 401 ओवी आहे. मी रिगालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजली हे पासूची ढेपुळी विरेचिता. आता मी म्हटलं तसं की मी रिगालो असे भूतळी म्हणजे या पृथ्वीच्या खाली मी प्रवेश केलाय. मी रिगालो म्हणजे मी कुठे आहे तर ही जी पृथ्वी दिसते तरंगते ना त्या तरंगणाऱ्या पृथ्वीच्या खाली मी आहे. आणि समुद्र महाजली म्हणून समुद्र महाजली दुसरं असं आहे की आता म्हटलं की शेषाने पृथ्वीला वर आणलं असं जर असेल तर या समुद्राच्या म्हणजे ही पृथ्वीरूपी जे काय माती आहे मातीचं ढेकूळ आहे असं म्हणूया. पृथ्वीची जमीन माती आहे तर हा जो मातीचा गोळा आहे तो ह्या समुद्राच्या पाण्यामध्ये विरघळून जात नाही कारण मीच धरलाय त्याला. समुद्रातून वर आणलाय तर हा जो पृथ्वीरूपी गोळा आहे हा की विरघळून जात नाही जणू की एखादी ढेकूळ किंवा एखादी ढेप असावी तसं आहे पण त्या समुद्राच्या पाण्यामध्ये ते विरघळून जात नाहीये. आणि खरं आहे आपण जर नकाशा म्हणून या ज्या विश्वाचा विचार केला तर आपल्याला असं दिसतं की 2/3 पाणी आहे आणि 1/3 जमीन आहे. आणि असं असून सुद्धा काही सगळे जास्त पाणी आहे पण म्हणून ते समुद्र जो आहे तो सगळं पाणी आपल्यामध्ये सामावून घेतो असं काही पृथ्वी सगळी येऊन जात नाही कारण भगवंत म्हणतो की त्या पृथ्वीला मी धरून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे न दिसणाऱ्या पण असणाऱ्या या भगवंताची ओळख या निमित्ताने भगवंत अर्जुनाला आपल्याला करून देतात. सगळ्याच्या मागे भगवंत आहे हे फक्त पक्क होण्यासाठी हा सगळा प्रयत्न चाललाय. पुण्यावळीत माऊली सांगतात आणि भूतेही चराचरे हे धरी तसे जिये अपारे ती नीची धरी धरे रिगोनिया. ते म्हणतात ती पृथ्वी आहे ना या पृथ्वीच्या पृष्ठभागावर ज्या चराचर जी काही सजीव निर्जीव हे सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्याला मीच धारण केलेलं आहे. आणि खरंच आहे आधाराशिवाय काही राहणारच नाही. हो कुठली गोष्ट अशी आपण आधार तरी ठेवू शकतो का. त्यामुळे काहीतरी आधार लागेलच. तो भगवंत म्हणतो आधार मी आहे. सगळ्या भूतांना मी असा पृथ्वीत प्रवेश करून जमिनीत प्रवेश करून या सगळ्या जमिनीवर असणाऱ्याला आधार दिलेला आहे असं भगवंताचं. तिथे ती मीचे धरी धारे रिगोनिया. मी असा जणू काही जमिनीच्या खाली प्रवेश केलाय आणि या पृथ्वीला आणि पृथ्वीवर अशरत सगळ्या चराचराला धरून ठेवलेला आहे. गगनी मी पंडूसुता चंद्राचे मीसे अमृता भरला झालो चालता सरोवर. पुढल्या ओळीत माऊली सांगतायत की अर्जुना काय झालं आकाशामध्ये चंद्ररूप आहे चंद्राचे मीसे चंद्राच्या रूपाने अगदी अमृतानं भरलेलं सरोवर आहे. शीतल अशी आमच्या चंद्र जो आहे तो चंद्र म्हणजे काय तर जणू की अमृताचं सरोवर आहे. भरला झालो चालता सरोवर मीच आहे तो. इतका जो चंद्र शीतलता आपल्याला देतो आहे तर तिथे असं शीतलतेचं मोठं सरोवर आहे आणि ते शीतल सरोवर म्हणजे मीच आहे आणि तेच मी तुम्हाला देतो. तेथून फाकते रश्मी कर ते पाट पेलुनी अपार सर्वौषधीचे आगर भरिताचे मी. आणि मग पुढल्या सांगतात की अहो ती जे काय सरोवर आहे त्या सरोवरामधून जी किरणं येतात असंख्य किरणं येतात आणि रोज रात्री येतात. ही जी किरणं येतात ती त्या वनस्पतींच्या मळ्यांमध्ये भरून राहतात. या पृथ्वीवरती असणाऱ्या प्रत्येक त्या झाडाच्या मुळांमध्ये ती राहतात आणि ते जे की त्यांचं पोषण होतं ते माझ्यामुळेच होतं कारण मीच आहे तिथे सरोवरामध्ये. त्या सूर्याच्या किरणांच्याद्वारे मीच येतो आणि या वनस्पतींचं भरण पोषण करतो. म्हणजे रसयुक्त असा जो चंद्र आहे तो त्या औषधींचं पोषण करतो आणि रसयुक्त असणाऱ्या चंद्राची किरणं म्हणजे भगवंत म्हणतो मीच आहे. ह्या ज्या औषधी आहेत एकदा पेरल्यानंतर फळ देणाऱ्या वनस्पती दरवर्षी आपल्याला माहिती आहे की पेरणी करावी लागते. गहू तांदूळ कडधान्य जे काही असतील या सगळ्यांची पेरणी करावी लागते. या सगळ्यांना त्या चंद्राच्या सरोवरातल्या किरणांच्या सहाय्यानं जो काही रसयुक्त असा आहार म्हणून तो मिळतोय तो म्हणजे भगवंत म्हणतो मीच आहे. वर्षाभर त्या चंद्राच्या किरणांचा त्याच्यावर आणि त्यामुळे ही जी काही वनस्पती आहेत ही काही धान्य आहेत किंवा भाजीपाला आहे अगदी प्राणी मात्र सुद्धा या सगळ्यांची पोषण करण्याची जी काही गोष्ट आहे ती भगवंत तो मीच करतो. आता खरं आहे
म्हणून ना आपल्याला आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्यांकडून असं लक्षात येतं की काही जी औषधं असतात ती चंद्रकिरणांच्या प्रकाशामध्ये बनवावी लागतात, घोटावी लागतात ना ती औषधं चांगल्या. किंवा आपल्या ना संस्कृतीमध्ये काही ज्या प्रथा असतात, काही सण साजरे करण्याची असते, जसं कोजागिरी पौर्णिमेला चंद्राची किरणं त्या दुधावर पडली की ते दूध आपण प्राशन करायचे, अशी जी काही आपल्याकडे पद्धत आहे ती सुद्धा त्याच्यातूनच की ते चंद्राची जी शिता, चंद्राचे किरण त्या वस्तूवर पडलेले आहे. खरं हे तर काय निसर्गतः रोज चाललेलंच आहे. आपण फक्त कोजागिरीच्या दिवशी त्या निमित्तानं त्या चंद्राचं ऋण आपल्यावर जे आहे त्याच्यासाठी आपण त्याला नमस्कार करण्यासाठी ती पद्धत सुरू केली असणार आपल्या पूर्वजांनी. पण रोजच्या रोज ती शीतलता चंद्राच्या मार्फत भगवंतच या सगळ्या पृथ्वीवरच्या या वनस्पतींना पुरवतोय असं म्हटलंय. आणि मग एक जी आपल्या लक्षात येईल की खरं तर सूर्य तोच, पाणी तीच, जमीन तीच, फक्त जी काही प्रत्येकाला चव भिन्न भिन्न मिळते. प्रत्येक भाजी फळं जी काही आपण धान्य त्या सगळ्याची एक विशिष्ट चव असते त्या बीजामधून त्याला मिळालेली. आणि स्वाभाविकच त्या चंद्रांनी त्या चंद्राच्या सौंदर्यातून मिळालेले जे काही आहे त्या प्रत्येकाचे जे विशिष्ट गुणधर्म असतात, ती जी काही शक्ती आहे, ते जे काही वेगळेपण आहे ते जणू काही त्या वनस्पतींना या चंद्रकिरणांच्या वर्षावामुळेच प्राप्त होतं किंवा वाढवता येतं. आता आपल्यासारखे जी मंडळी आहेत ना, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतायत, गीतेचा अभ्यास करतायत, तर आपण म्हणतो हो बाबा आपल्यासगळं कोणी हे सगळं श्रद्धेनं मान्य करेल. पण अगदी आधुनिक शेतीशास्त्राने देखील हे मान्य केलेलं आहे. म्हणजे आधुनिक शेती करणारी मंडळी पारंपरिक शेती करणाऱ्या मंडळींकडून हे विचारून घेतात की ते पारंपरिक शेती करणारी लोक असताना त्यांची कधी पेरणी करायची हे ग्रह ताऱ्यांवरून कळतं, कापणी केव्हा करायची तर ते ग्रह ताऱ्यांवरून ते ठरवतात. आता हे कसं आलं तर इथे काहीतरी विज्ञान आहे. आम्ही काय करतो की ह्या विज्ञानाच्या ह्याच्यात समजा आम्हाला काही शिरता आलं नाही तरी सुद्धा एक विश्वास आहे, श्रद्धा आहे की भगवंत हे सगळं करतोय हे आपल्यासारखी मंडळी मान्य करतात. आणि म्हणून आपण म्हणतो की सूर्याचं, चंद्राचं जे काही तेज आहे ते म्हणजे काय तर भगवंताचंच आहे. ऐसेनी सस्यादिका सकळा, सस्य म्हणजे धान्य, ऐसेनी सस्यादिका सकळा करी धान्य जाती सुकाळा दे अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता. आणखीन काय होतं तर अशा ज्या काही धान्य, भाजीपाला इत्यादीचं पोषण, सगळ्या गोष्टींचं पोषण अगदी सुकाळाने म्हणजे चांगलं होतं, उत्तम होतं. आणि मग भरपूर पीक येतं. सुकाळ येतो म्हणजे काय, अशा पद्धतीनं छान सूर्याची उष्णता मिळाली, पाऊस पाणी चांगलं पडलं, चंद्राची शीतलता मिळाली की मग सगळ्याचा सुकाळ होतो, भरपूर पीक येतं. आणि मग ते जे काही पीक येतं त्या पीक, भाजीपाला, अन्नधान्य या सगळ्यांमुळे भूतमात्रांचं रक्षण करतो. म्हणजे जसं की आपण हे म्हटलं की कणभर पेरलं तरी मणभर येतं, असं सगळं ह्या पृथ्वीवरती होतं. वर्षोनिवर्ष चाललेलं आहे. दरवर्षी त्याप्रमाणे पेरायचं, उगवायचं आणि हे सगळं भगवंत म्हणतो. त्याच्या मागे जे काही आहे ते सगळं मीच आहे. आता प्रश्न असा आला जरी अन्न तयार झालं तरी सुद्धा आणि निपजविलेले अन्न तरी तैसे कैसे दीपन जेडे जिरुनी समाधान भोगिती जीव. आता हे प्रत्यक्षामध्ये गीतेच्या श्लोकात जरी नसलं तरी आपल्या लक्षात येईल की अरे होतं, अन्न तयार होतं, ठीक आहे, ते भगवंतांनी सांगितलं आणि त्याच्यात याचा शब्द पण वापरला काय तर सोमभूत पुष्पाभिष औषधी सर्वा की ते असं औषधी वनस्पती पुष्ट केल्या. पण माऊलीने जी ओवी घातली त्याच्यामध्ये असं म्हटलं की हे तयार झालेलं जे अन्न आहे ते प्राणी मात्रांना पचेल असं शिजवलं, ते पण हवं ना करायला, ते पण म्हणे मीच केलं. म्हणजे जीवांना ते खाता यायला पाहिजे ना, जीवांना समाधान होईल असं अशी त्याची जी काही तयार झालेलं अन्न ते घेतील तर ती जी पचनशक्ती आहे, अन्न पचण्याची जी क्रिया आहे त्याच्यासाठी पण पोटामधला जो वैश्वानर आहे तो पण मीच झालो. आणि म्हणून लगेचच्या पुढल्या श्लोकामध्ये आपल्याला कळेल सूर्य काय, चंद्र काय, त्यांच्यामुळे तर भरण पोषण होतंय असं म्हटलंच. त्याची एक विशिष्ट शक्ती जी काही भगवंताची आहे ती या सूर्यचंद्रामार्फत मिळतेच. आणि थोडक्यात काय सगळ्यांचं जे उगमस्थान आहे, जे काही होत आहे म्हणजे अगदी
फळं फुलं धान्य या सगळ्याच्या मागे शक्ती आहे, ती परमेश्वराची आहे हे सांगण्यासाठी. आणि आता तिसरं रूप भगवंत सांगतोय की सगळ्या प्राणीमात्रात असणारी ही जी अग्नी म्हणजे पचन करण्यासाठी लागणारी उष्णता आहे ती पण म्हणजे वैश्वानर पण मीच आहे. म्हणजे सूर्याच्या माध्यमातून वनस्पती जगताला आधार मिळतो हे आपल्याला पटलं. सर्वांचं भरणपोषण होण्यासाठी जमिनीला पण तो आधार देतो, जमिनीला पण विशिष्ट शक्ती देतो, चंद्रप्रकाशाच्या रूपानेही शक्ती मिळते. आणि ह्या असा सगळ्या वनस्पती ह्या अन्नद्रव्यांनी अशा भरून दर म्हणतात तशा पृथ्वीवरच्या सगळ्या जीवाची व्यवस्था करण्यासाठी येतात हे असं आपण पाहिलं. पण हे सगळं जे की आहे, सूर्याचा प्रकाश असू दे, उष्णता असू दे, वनस्पती प्राण्यांना द्यायची हे असू दे, हे सगळ्याचं जे की आहे हे भगवंताचं रूप आहे. आणि आता वैश्वानराचं जे रूप आहे, अवैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाशतः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्वेदम असं म्हटलं. इथे त्यांनी असं म्हटलं की बघा, प्राणीनाम देहमाशतः, प्राणीनाम देहमाशतः म्हणजे सगळ्या प्राण्यांमध्ये असणारा ईश्वर. प्राणी आता ईश्वराबद्दलच आपण म्हणतोय, सगळीकडे ईश्वर आहे हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर ह्या सर्व प्राणी मात्रांमध्ये असणारा जो ईश्वर आहे तो अहम, भगवंत म्हणतो मीच आहे. आणि कसा आहे मी, तर प्राणापान समायुक्तम, प्राण आणि अपान यांनी युक्त होऊन. म्हणजे आता आपण आपल्या शरीरामधल्या वैश्वानराचा, ज्याला आपण जठराग्नी म्हणतो, त्याचा विचार करणार आहोत तर तिथे जो काही आहे तो प्राण आणि अपानाचं म्हणजे सगळ्या पंचप्राणांचं ते काम आहे. आणि तो जो पंचप्राणांचं काम करणारा हा वैश्वानर नावाचा जो अग्नी आहे तो होऊन काय होतो, तो वैश्वानर भूत्वा, तो वैश्वानर तयार होऊन मी चतुर्विधम 4 प्रकारचं अन्नम पचामी, अहम पचामी, मी म्हणजे भगवंत ते अन्न पचवण्याची सगळी क्रिया करतो. या अहम वैश्वानरो भूत्वामध्ये भगवंत असं सांगतो की हे तर सगळं आहेच, ही सगळी शक्ती जी आहे ती भगवंत म्हणजे मीच पुरवतोय. आणि इतकंच काय, ते जे तयार होणारं अन्न आहे त्याच्यावर तुम्ही जगताय, तर ते तुम्ही घेतल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये ते पचण्याची जी काही आहे त्या सगळ्या 4 प्रकारच्या अन्नांची पचनाची गोष्ट सुद्धा मीच करतोय. आता त्याचाही आपण विचार करून बघूया की काय काय भगवंत करतोय. तर 4 प्रकारचं अन्न म्हणजे काय, तर थोडं आपण निरीक्षण केलं तर सहज आपल्याला कळण्यासारखी गोष्ट आहे की अगदी कुठलाही प्राणी घेतला, पशु पक्षी प्राणी, कुठल्याही देशात, जगा विश्वातल्या कुठल्याही देशात राहणारा, 500 वर्षापूर्वी राहणारा, 500 वर्षानंतर राहणारा, सद्यस्थितीमधला कुठल्याही प्राण्याच्या पचनाचा म्हणजे खाण्याचा विचार केला तर 4 प्रकारचंच अन्न तो खातो. भक्ष्य, भोज्य, लेह्य आणि चोष्य असे 4 प्रकारचं अन्न असतं. म्हणजे काय, तर भक्ष्य म्हणजे चावून खाणं. आपण जसं पोळी भाकरी चकली शंकरपाळे जे काही लाडू खातो चावून खातो, किंवा गाई म्हशी गवत खात असतील, पेंडसारखी खात असतील, तर ते चावून खाण्याचे जे अन्न आहे त्याला भक्ष्य असं म्हणायचं. भोज्य म्हणजे पिता येणार, आपण पाणी पितो, काय उसाचा रस पितो, चहा कॉफी पितो, हे जे पिणं आहे त्याला भोज्य म्हणायचं. किंवा लेह्य म्हणजे चाटून खाणं, जसं आपण श्रीखंड खातोय किंवा आणखीन काय मुरंबा खातोय ते चाटून खाण्याचे, किंवा अगदी आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर आईस्प्रोट किंवा चोकोबार खातोय तर ते जे आहे ते चाटून खाणं. किंवा चोष्य, चोष्य म्हणजे चोखून खाणं, आंबा आपण चोखून खातो. तर अशा 4च प्रकारांनी ह्या पृथ्वी तलावाचे सगळे जीव खाणं खात असतात. मग त्याच्यामध्ये काही आता गमतीचा भाग आहे, आंब्यावरून असं वाटलं की आंबा एक नावाची गोष्ट अशी आहे की 4ही प्रकार त्या आंब्याचे करता येतात. हो, आंबा खाता येतो म्हणजे आंब्याची पोळी करतात, त्यामुळे आंबा खाता येतो, बरोबर आहे. आंबा पिता पण येतो, कारण रस काढतो आपण, किंवा काय मँगो मिल्कशेक करतो तर पिता पण येतो. लेह्य म्हणजे चाटून पण खाता येतो. आता म्हटलं तसं की आंब्याचा मुरंबा केला तर तो चाटून घ्यायचा, किंवा चोष्य चोखून पण आंबा खाता येतो. गमतीचा भाग जाऊ दे. तर या 4 प्रकार आहेत, पशु पक्षी प्राणी माणसं सगळे या 4 प्रकारांनी अन्न खातात. अगदी अलीकडल्या याच्याबरोबर तर शाकाहारी असू देत, मांसाहारी असू देत, फास्ट फूड म्हणून प्रकार असू दे, हेल्दी फूड म्हणून प्रकार असू दे, कच्चं असू दे, मोडाचं असू दे, कार्बोहायड्रेट्स असू देत, प्रोटीन्स असू देत, कुठलाही प्रकार घ्या पण या 4मध्येच तो येतो. आता वैश्वानर रूपानं मी
त्याचं पचन करतो. या सगळ्या पदार्थ, कुठलाही पदार्थ का त्याचं पचन वैश्वानर होऊन मी करतो, असं जे भगवंत आपलं कर्तृत्व सांगतोय. या भगवंताचं हे कर्तृत्व जाणणारे किंवा न जाणणारे, मान्य करणारे किंवा मान्य न करणारे, सगळ्यांचं अन्नपचन होतच. या 4 प्रकारचं अन्न खाणारे, हो बाबा भगवंत अन्नपचन करतो असं म्हणतो म्हणून माझं करेल, आणि जे म्हणत नाहीये त्यांचं करणार नाही असं काही होणार नाही. त्या वैश्वानर तो भगवंत आतमध्ये आहे. कोणीही असू दे, मान्य करणारा असू दे किंवा मान्य न करणार असू दे, हे कर्तृत्व भगवंताचं आहे हे मान्य नसलं तरीही त्याच्या शरीरातल्या त्या जाणाऱ्या अन्नाचं अन्नपचन तो भगवंत करतो. आता माऊलींच्या या ओव्यांतून आपल्याला या वैश्वानराला कसं ओळखायचं किंवा वैश्वानराला ओळखलं तर आपल्यामध्ये काही फरक पडेल का? म्हणजे आता कळलं आपल्याला की वैश्वानरा म्हणजे भगवंतच त्या जागी आहे आणि आपण खाल्लेल्या अन्नाचं कारण नाही तर आपल्याला कळणार काय. आपण अन्न खातो खरं, पण त्या अन्नाचं पुढे काय 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 होतं त्या संदर्भामध्ये त्या वैश्वानराला ओळखलं तर काही फरक पडतो का? कदाचित फरक पडेल, म्हणजे पडायला हवा. तो जो पडला फरक तर मग काय खावं, किती खावं, केव्हा खावं हे ठरवता येईल आणि त्याचा उपयोग होईल आपल्याला. पण जर का हे नेमकं काय आहे, वैश्वानर पचवतो म्हणजे काय हे जाणून घ्यायचं नसेल, मी माऊली काय म्हणतात हे पुढल्या ओव्यातून जे आहे ते जर आपण जाणून घ्यायचं नसेल तर मग आपल्यामध्ये काय होईल की आपल्याला आवडेल ते आपण खातोय आणि त्याचा आपल्याला आनंद झालाय, एवढाच त्याच्यातून अर्थ होईल की तृप्त होणं. मस्त आवडीचं जेवायचं, पोटभर जेवायचं, वा छान, फार फार तर असं छान आवडीचं जेवलं, आपल्या आवडीचं मनसोक्त जेवलं, छान झालं तर आपण करणारी काय आई असेल, पत्नी असेल, मुलगी असेल किंवा हॉटेलमध्ये गेलो असलं तर वा छान होतं आजचं जेवण असं फार तर म्हणू आणि कृतज्ञता व्यक्त करू. वैश्वानराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाणार नाही. ती जर आपण समजलं की अरे हे सगळं काम त्याचं आहे बरं का, तर त्याच्याबद्दलची एक कृतज्ञता आपल्या मनात निर्माण होईल. त्या वैश्वानराला जाणायचं हे आपल्याला माऊली सांगणार आहेत. नाहीतर आपण एवढं जाणतो अन्नदाता सुखी भव, पण तो अन्नदाता म्हणजे कोण? तर ज्यांनी कोणी पैसे खर्च करून बाजारात आणलेला आहे तो, का ज्यांनी कोणी पिकवलाय तो शेतकरी? भगवंत म्हणतो सगळा मीच आहे. मीच शेतकरी म्हणून पिकवतोय, मीच तुम्हाला आणायला देतोय, मीच तुम्ही पैसे कमावता, तिथे तुम्हाला नोकरी उद्योग करतोय, कोणीतरी स्वयंपाक करणार आहे, कोणीतरी खाणार आहे, हे सगळं जे काही होतं आहे या सगळ्यामध्ये मीच आहे. त्या वैश्वानराला जाणायचं म्हणजे काय? आता मात्र फार म्हणजे हा विषय गीतेमध्ये आलेला नाही, पण माऊलीने आणलेला आहे. माऊली आपल्याला सांगतायत की हे जे काही वैश्वानर आहे त्याला ओळखायचं आहे. म्हणजे काय तर दुसऱ्याला भूक लागली, बघा दुसऱ्याला भूक लागली आहे, त्याला अन्न दिलं, तो संतुष्ट झाला, त्याला आनंद झाला, हे झालं की वैश्वानराला जाणणं आहे. माझ्या शरीरातली माझ्या जठरातला अग्नी शांत झाला आणि आनंद झाला म्हणजे वैश्वानराला जाणणं नाही आहे. माझी भूक भागायची ती भागेल नाही भागेल, दुसरा कोणी भुकेलेला आहे आणि त्याला मी अन्न दिलं आणि त्याला आनंद झाला, त्याचा जठराग्नी संतुष्ट झाला, त्याच्यातला जो आनंद आहे ते जे की ते वैश्वानराला जाणणं किंवा ते भगवंताला जाणणं आहे. मग वाळवंटामध्ये गंगेचं पाणी नाथांनी गाढवाला पाजलं किंवा तुकाराम महाराज काय नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे गेले, असं जे आपण ऐकतो वाचतो तेव्हा आपल्या लक्षात असं येतं की आपली भूक आणि इतरांची भूक ही एकच आहे हे ज्याला कळतं, मग स्वतःला मिळाला की आनंद होतो हे तुम्ही आम्ही. आपण छान जेवलो आणि आपल्याला आनंद झाला, हा आनंद तुमचा आमचा. स्वतःला भूक लागली आणि स्वतः आनंद मिळाला हे विशेष नाही, पण इतरांना देऊन इतरांना आनंद मिळवून दिला तर तो वैश्वानर ओळखला आणि तो जो आहे तो देहधारी ईश्वर, त्याला आपण संत म्हणतो.
हा वैश्वानर ओळखण्यातला प्रकार. आणखीन एका प्रकाराने वैश्वानर ओळखायचा म्हणजे काय करायचं आपण लक्षात घेऊया. जेव्हा आपण असं दुसऱ्याला अन्न देतो तेव्हा तर ते झालंच की त्याच्या वैश्वानराला ते जे आहे ना, त्यावेळेला आपला भाव नैवेद्याचा असावा. दुसऱ्याला अन्न देताना आपल्या अंतःकरणामध्ये त्याचा वैश्वानर ओळखायचा आहे, भगवंत ओळखायचा आहे. तर त्याला देताना त्याला नैवेद्य जणू काही आपण देतोय. बघा, देवाला नैवेद्य दाखवायचा म्हटला की आपण सगळं छान ताजं हे करणार, छान चांदीचं ताट ते सगळं सजवणार, रंगोळी काढणार. सगळं जे काही नैवेद्याची भावना म्हणजे उत्तमच करणं, ही त्याच्या मागची गोष्ट असते. म्हणजे तो कोणीतरी गरजू आहे, तो कोणीतरी भुकेलेला आहे, तो कोणीतरी बिचारा आहे म्हणून आपण देतोय असं नाही. तर ते आपण देवाला नैवेद्य दाखवतोय असा समजुतीने दिलं तर तो वैश्वानर, तो भगवंत ओळखणार. देव काही सांगत नाही आपल्याला मला नैवेद्य दाखवा. आपल्या आनंदासाठी आपण देवाला नैवेद्य दाखवतो. देवाला नैवेद्य दाखवणं ही आपली गरज असते म्हणून आपण करतो. ज्याला देतोय तो ईश्वर स्वरूप आहे असं जेव्हा आपण विचार करू आणि त्याच्या पोटातील वैश्वानराच्या रूपानं ईश्वर समजू, तेव्हा तो वैश्वानर काय ते कळेल. थोडंसं आपल्या विचाराच्या पलीकडली गोष्ट वाटेल, पण वैश्वानराला ओळखणं, भगवंताला ओळखणं म्हणजे काय, तर माझं पोट भरलं म्हणजे झालं असं नाही. तर काय केलं पाहिजे. म्हणजे पूर्वीच्या काळी असं 5 घरी आपण समर्थांच्या चरित्रात पाहिलं की भिक्षेची जी सवय होती, 5 घरी भिक्षा मागायची, खाण्याची पद्धत होती. माधुकरी मागितली जायची किंवा वारावर जेवायला मुलं असायची जी शिक्षण घेत आहेत, खेड्यातून आलेली आहेत, त्यांचं घर इथे नाही आहे, मग त्यांना वारावर जेवायला. आणि खरोखर आता असं आठवलं की मनाला अशी म्हणजे हे वाटतं, दुःख होतं की अरे तरुणपणामध्ये ह्या मुलांना वारावर रात्री 2 वेळा फक्त जेवायला मिळायचं. आपली मुलं जी अशी अधेमध्ये हे आवडताय ते आवडताय, हे नको मला ते नको मला म्हणू शकतात, तसं नव्हतं. ज्या कोणाकडे वार असेल, 7 दिवस 7 घरी वेगवेगळ्या जे काही केलेलं असेल ते, आणि जे वाढलेलं असेल ते तक्रार करायची नाही, अशा पद्धतीने त्रास सहन करून शिक्षण घेतलेलं असतं असं आपण पूर्वी ऐकलेलं आहे. तर हे जे की अन्न देणं आहे ते भगवंताला ओळखणं. कोणाच्याही रूपानं भगवंत आपल्याकडे येतोय, तो ईश्वर समजून येतोय, ही जी काही श्रद्धा आहे तो वैश्वानर असं म्हणताय. म्हणजे आजही आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने शेगाव म्हणा, पंढरपूर म्हणा किंवा गोंदवलं म्हणा, सज्जनगड म्हणा, या सगळीकडे अन्नदानासाठी आपण देणग्या देतो. आणि आपण कधी या अशा तीर्थक्षेत्री गेलो की तिथे आपल्याला प्रसाद म्हणून अन्न देण्याची पद्धत आहेच. आणि त्यामुळे मग आपण काही तिथे प्रसाद म्हणून खाल्लं की लगेच आपण असं म्हणतो की नाही हे या देणगीवर चालतं, आणि आपण तिथे देणगी पण देतो. ही देणगी देताना आता या ओव्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या मनात काय विचार यायला पाहिजे. ही देणगी देताना मी कोणती देणारी आहे आणि हे चालतं याच्यासाठी मी काही ते देतो ही भावना नाही. तर ही देताना म्हणजे वैश्वानर रूपी भगवंताला आपण ओळखून ते देतो आहोत असा भाव मनात ठेवून द्यायचं. म्हणजे जसं असतं ना, पूर्वीच्या काळी गाईला म्हणजे गोग्रास घातल्याशिवाय किंवा कावळ्याला बाहेर एक घास ठेवल्याशिवाय किंवा अग्नी आपल्या घरामध्ये काय चूल असेल त्या शेगडीवरती सुद्धा भाताच्या एवढ्याशा घासावर तुपाचा थेंब घालायचा आणि अग्नीला पण हे द्यायचं, अशी पद्धत होती. या सगळ्यांमध्ये भगवंताचं रूप आहे असा भाव मनात ठेवून केलं जायचं. हा वैश्वानर रूप होतो. किती संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला गोष्टी दिसतात. अक्कलकोट स्वामींच्या चरित्रातला प्रसंग पूर्वी मी सांगितलाय, नुसती आठवण करून देते. आणि आज आपण साईबाबांच्या चरित्रातला प्रसंग तसाच बघूया. अक्कलकोट स्वामींच्या प्रसंगात होतं की एक दरवर्षी असं फळांची टोपली घेऊन येणारा, म्हणजे आपल्या स्वतःच्या बागेमध्ये आलेली जी उत्तम फळं हे तयार झाले की मग फळं घ्यायची आणि पहिला नैवेद्य काय तर स्वामींना पहिल्यांदा द्यायचं. म्हणून ती सगळी फळांची टोकरी घेऊन एक चांगला फळबागेतला श्रीमंत असा घेऊन गेला फळांची टोकरी. आणि रस्त्याने जाता जाता एका गरीब माणसाने म्हणजे भिकाऱ्याने त्याच्याजवळ फळं मागितली.
तर मी भुकेलेला आहे, मला 2 फळं द्या. बाजूला 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 पहिला हे आहे, पहिलं स्वामींना द्यायचं आहे असं म्हणून त्याला बाजूला केलं आणि स्वामींकडे घेऊन गेला, समोर ठेवलं. मनापासून आनंद झाला होता की आपण पहिले जे आपले फळं आली चांगली ती सगळी आपण स्वामींना प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून आणलेली आहेत. परंतु स्वामी त्याला असं म्हटलं की मला नको हे काय, हे घेऊन जा. रागातच बोलले. तर अक्कलकोट स्वामींचं असं प्रसंगातून असं दिसतं आपल्याला. आणि मग रागावलं ते का, तर त्याचं कारण पण लगेच ते सांगून टाकलं. मगाशी मी मागत होतो तेव्हा मला दिलं नाहीस ना, आता नको. त्यावेळी कोणत्या रूपानं भगवंत असा येईल समोर आपल्याला माहीत नाही. त्यासाठी वैश्वानराला ओळखणं, भगवंताला ओळखणं असा माऊली आपल्याला एक अर्थ सांगतात. मी असं म्हटलं की साईबाबाच्या चैत्रामध्ये एका शेतकरी बाईची हे आहे, कथा आहे की ती काय करायची, साईबाबांच्या काय केलं, दर्शनाला आली आणि मग बाबा तिला म्हणाले, वा माई आज मी तुमच्यावर अगदी खुश आहे. तिला आश्चर्य वाटलं की असं काय म्हणताय. तर मला मगाशी इतकी भूक लागली होती आणि तुझी भाकरी अगदी तू वेळेवर मला दिलीस, मला खूप बरं वाटलं, बरं का, समाधान झालं. ती बाई जरा चक्रावून गेली की मी तर आत्ताच इथे आले, मी कुठे ह्या बाबांना कधी भाकरी पाठवली, आता तुमच्या लक्षात अजून मी म्हणजे भाकरी आणलेली शेतात काम करताना घेऊन येतात ना टोपलीमध्ये, पण मी अजून उघडलं पण नाही आहे आणि हे असं काय म्हणताय. मग त्यावेळेला नाही रे आठव म्हणे, सकाळी तू काय काय केलंस. तर मग तिने विचारलं, आठवण. हा म्हणाली, मी आल्यानंतर हे केलं खरं, टोकरी ठेवली तेव्हा कुत्र्याला तुकडा दिला, कावळ्याला तुकडा दिला, असं भोवताली टोकरी ठेवताना जे काही दिसलं त्यांना दिलं होतं खरं. अहो म्हणे मी त्याच रूपाने तुमच्याकडे आलेलो होतो. म्हणजे दुसऱ्याच्या देहामधून भगवंत असं हे करतोय, मीच होतो, मलाच तू भाकरी दिलीस असं त्यांनी सांगितलं. तर तो ईश्वर ओळखणं, याला माऊलींना आपल्याला हे सांगायचं आहे की फक्त आपलं खाऊन झालं, आपल्याला बरं वाटलं, आपला देह अगदी खुश झाला असं उपयोगाचं नाही. आपल्या घराघरामध्ये खरं तर निदान स्मरण, आता आपल्याला रोज गोगला घालायला जाणं आणि हे करणं शक्य नाही आहे, पण निदान आपण जेवणाच्या पूर्वी अशा वैश्वानराला, भगवंताला, ज्या भगवंताने आपल्याला हे सगळं दिलं आहे त्याला स्मरण करणं, एवढं तरी करू शकतो. तो सर्वांच्या पोटामध्ये बसलाय आणि तो सांगतोय की आता हे जे काही आहे ना, हे भूक तत्व जाणणं आहे की आम्हाला स्वतःला जशी भूक लागते तशी सगळ्या जगाला भूक लागते. आणि भगवंत सगळ्या जगातल्या सगळ्या प्राण्यांचं जे पचन आहे, अन्नाचं पचन, ते तो करतो, एवढाच त्याचा अर्थ आहे. शास्त्रांनी पण आपल्याला जे काही पंचप्राण सांगितलेले आहेत त्याला प्राण, अपान, काय समान, उदान आणि व्यान असे पंचप्राण सांगितले. त्या प्रत्येकाचं कामगिरी पण शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे की जसं अन्न ग्रहण करणं आहे किंवा जे नको आहे ते उत्सर्जन म्हणून टाकणं आहे किंवा जठरापर्यंत ते पोचवणं आहे, त्याचं विघटन करणं आहे, त्याची जी काही काय पोषक द्रव्य म्हणजे रक्तामध्ये त्याचं जे होईल ते तयार करणं आहे आणि योग्य त्या मार्गाने सगळ्या शरीरभर ते रक्त पोचवणं, नको असलेल्या गोष्टी आहेत त्या टाकून देणं, हे सगळं जे की आहे, ह्या सगळ्या ज्या क्रिया आहे, या सगळ्या क्रिया भगवंत करतो. आपण त्याला नावं जरी दिली असली, या पंचप्राणांच्या मार्फत या क्रिया होतात वगैरे, तर या सगळ्याचा अर्थ असा आहे की या सगळ्या क्रिया भगवंत करतो. आता याचा अर्थ असा की खाद्यपदार्थ पण भगवंत, अन्न खाणारा तुम्ही आम्ही जे ते पण भगवंत, पचवणारा तोही भगवंत, अन्न हे पण परब्रह्मच, म्हणजे पचवणारा जठराग्नी पण ब्रह्म, खाण्याची क्रिया करणारा पण ब्रह्म, क्रिया पण ब्रह्म. आपण म्हणतो ना, ब्रह्मार्पणम ब्रह्मावे ब्रह्माग्नोर्मणावतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना, तो जो श्लोक पंक्तीत म्हटला जातो त्याचा अर्थ लक्षात घेतला तर कळेल की ईश्वरच आपल्या पोटात बसून अन्न पचवण्याचं काम करतो आहे. तो जो जठराग्नी, तो जो वैश्वानर, त्याला त्याच्याबद्दल माऊली आपल्याला सांगतायत काय ते आपण बघूया 407व्या श्लोकापासून. माऊली म्हणतायत, म्हणोनी प्राणी जातांच्या घटी, करुनी कंदावरी आगिठी, दिपटी जठरी ही किरीटी मीची झालो. आता नुसतंच मी आपल्याला सगळं आपण जे काही जठराग्नीचं वर्णन करतो ते सांगितलं. माऊली इतकं सुद्धा माऊली म्हणतात की तुम्ही ग्रहण केलेल्या अन्नाचं पचन व्हावं म्हणून प्राणीजनांच्या घटी, आपल्या घटामध्ये, आपल्या शरीरामध्ये ते पचन व्हावं म्हणून कंदीवटी आगिठी,
शरीरामध्ये कंदावरी म्हणजे आपल्या नाभीच्या जागी मी शेगडी तयार करतोय. अन्नपचन करायचं शिजवून, म्हणजे जसं शिजवल्यावर तयार होतं अन्न, तसं इथे ह्या अग्नीवरती जणू काही त्या नाभीवर शेगडी तयार केली आणि जठरातला अग्नी मीच झालोय. मीच झालं. दीप्ती जठरी किरीटी मीच झालं. आणि मग असं तयार केल्यावर प्राणापानाच्या जोड भाती फुंक फुंकोन या अहोराती आटी तुसे नेणव किती उदरा माझी. म्हणतात की प्राण आणि अपान म्हणजे आता म्हटलं तसं की ह्या पंचप्राणांच्या पंचवायूंच्या जोड भात्याने काय काय करायचं. तर हे दिवस रात्र काम चालत आहे. आपण काही थांबत नाही. म्हणजे दिवसभर आपलं चालूच असतं सकाळी उठल्यापासून. तर या सगळ्या या वायूंना हे काम अहोरात्र करावं होतं. तर म्हणे काय होतं, या प्राणापानाच्या जोडभाती फुंको फुंकून अहोरात्री अहोरात्र ती शेगडी फुंकून फुंकून पोटामधलं अन्न जिरवीत असते. म्हणजे अन्नपचनाची क्रिया जी आहे ती चालू असते. दिवस रात्र ही क्रिया चालू असते. ते काही किती म्हणजे खरंच आहे. आपण आता आपल्या आयुष्याचा विचार केला तर 70 वर्ष किती खाल्लं चालूच आहे आपलं त्या जठराग्नीचं काम. त्याला काही सुट्टी आहे का? पदार्थांमध्ये बदल झाला असेल क्वचित, कधीतरी काय 4 तास 8 तासाचा उपास असेल. या पलीकडे काय बरं, उपास असला तरी उपासाचं काहीतरी. त्यामुळे वर्षोनी वर्ष ते काम चालूच आहे. किती काळ चालू आहे माहिती नाही. किती अन्न पचवलं गेलं असेल याचा पत्ता नाही. हे सगळं अशा पद्धतीने भगवंत म्हणतो मीच हे सगळं करतोय. शुष्के अथवा स्निग्धे सुपक्वे का विदग्धे परी मीची गा चतुर्विधे अन्नेपाची. ओलं असू दे, सुख असू दे, शिजलेलं असू दे, कच्चं असू दे, भाजलेलं असू दे, कुठल्याही प्रकारचं अन्न असलं तरी मीच पचवतो. काय जे तुम्ही खाल बरं ते झालं की औषधं खात असेल ती पचवतो. सगळं जे काही आहे ते मीच करतो. एवं मीची आघवे जन जना निरविते मीची जीवन जीवनी मुख्य साधन वन्यही मीची. सगळे प्राणी मीच आहे. त्याचा निर्वाहाला लागणारं अन्न पण मीच केलं. आपण गेले 2 श्लोक पाहतोच आहे. सूर्य झाला, चंद्र झाला, पृथ्वी झाली, जीव प्राणी झालं, भूक झालं. आता अन्न पचवण्याचं पण जे काही जठराग्नी नावाची गोष्ट आहे ती पण मीच आहे. सगळं जे काही आहे न दिसता न दिसणारा निर्गुण निराकार अव्यय असं जी काही सगळी विशेषणं त्याला आहे त्या भगवंताला ओळखण्यासाठी आणि सगळं चाललेलं आहे की हे सगळं घडताना दिसतंय ना, घडवणारा कोणीतरी आहे ना, तो मीच आहे. आता ऐसी आही वरी काही सांगो व्याप्तीची नवाई येथ दुजे नाहीची घेई सर्वत्र मीगा. आता मला आणखीन तुला ऐसी आही वरी काही आणखीन तुला व्यापक असं काय सांगू की मी सगळीकडे भरून राहिलेला आहे. चराचरामध्ये जिकडे तिकडे मीच आहे. हे आणखीन तुला कुठल्या कुठल्या प्रकारे सांगू. माझ्या व्यापकपणाची नवलाई मी आणखीन काय सांगू बरं तुला. आता ऐसी आही वरी काही सांगू व्याप्तीची नवलाई. सगळीकडे मीच आहे. सूर्य चंद्र आकाश नक्षत्र पंचमहाभूत सगळं सगळं मी तुला सांगितलं. पशु पक्षी प्राणी 84 लक्ष खाण्याचे प्रकार सगळं सगळं जे काही ते मीच आहे. आधार म्हणून ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मीच आहे असं तुला सांगतं. येथ दुजे नाहीची घे सर्वत्र मी. जगात दुसरं काही नाहीच आहे. सगळीकडे मीच आहे हे तू पक्क जाण. भगवंताशिवाय ह्या जगात दुसरं काही नाही. तरी कैसे दीपा वेखे सदा सुखिये एके एके तिये बहुदुःखे क्रांत भूते. आता म्हणतात आता याच्यावर कदाचित शंका येईल. परत तुमच्या लक्षात येईलच की गीतेच्या त्या 2 श्लोकात नाही आहे, परंतु माऊली जे वर्णन करतायत त्याच्यातून येईल की आता तुला शंका येईल की मग असं जर सगळं आहे, सगळीकडे भगवंत आहे, त्या भगवंताकडे दुसरं काही नाही आहे, तरी कैसे निपा वेखे सदा सुखी आहे एके एके तिये बहुदुःखे क्रांत भूते. मग या भूतलावरती काही माणसं सुखी आणि काही माणसं दुःखी असं का बरं? स्वाभाविक प्रश्न आहे. आता हा अर्जुनाने नाही विचारलेला. भगवंतानी नाही या श्लोकामध्ये तसं सांगितलं. भगवंताने सांगितलं की मीच सगळीकडे आहे. पण हे वाचता वाचता आपल्या मनात येऊ शकतं आणि म्हणून भगवंताला अर्जुनाने जणू काही असं विचारलंय की मग भगवंत असं कसं होतं की काही माणसं सुखी आहेत, काही माणसं
पशुपक्ष्यांपेक्षा काही पशुपक्षी सुखी आहेत, काही दुःखी आहेत. आपण पाहतो ना की एखाद्या कुत्र्याचे काय लाड चालतात. AC गाडीत बसून त्याला अगदी थंडीमध्ये पांघरायला असतं, उन्हाळ्यामध्ये AC असतं, सगळं असतं, गाडीतून फिरवायला नेतात. अहो माणसं असतात त्यांच्यासाठी नोकर म्हणून ठेवलेली. असं एखादा बिचारा रस्त्यात फिरत फिरत असतो आणि लोक दगडबार मारत असतात. त्यामुळे माणसं असो प्राणी असो, कोणाचं काय, कोण सुखी आणि कोण दुःखी हे कसं होईल. सर्वांमध्ये जर ईश्वर आहे तर मग काही सुखी काही दुःखी असं का, असा प्रश्न पडण्याची शक्यता आहे, अशी शंका तुला येईल. आणि मग आता त्या शंकेचं उत्तर सुद्धा भगवंताला देणं भाग आहे, म्हणजे माऊलीला देणं भाग आहे असं आपण म्हणूया. जैसी सगळी ये पाटणी, मुळात त्याच विषयाकडे आपल्याला जायचंय की सगळीकडे भगवंत आहे हे कळायला हवं. आणि हे कुणाला कळेल त्याच्यासाठी आता माऊली सांगणार की जे ज्ञानी आहेत त्यांना कळेल, अज्ञानी आहेत त्यांना कळणार नाही. जे ज्ञानी आहेत त्यांना कळेल आणि त्यांना जरा भगवंत असा सगळीकडे आहे. तर मगाशी मी जी सुरुवात केली की काय खायचं, किती खायचं, केव्हा खायचं हे कळेल, किंवा माझ्या देहाला काय चालतं हे कळेल आणि त्याप्रमाणे माणूस वागेल. पण नाही कळलं की मग दुसरी बाजू काही सांगायची आवश्यकता नाही. जैसी सगळी ये पाटणी, एकेची दीपे दिवे लागणी, झाली आका न देखणी उरली एके. एक उदाहरण म्हणून, दृष्टांत म्हणून त्यांनी आपलं घेतलं की एखादं गाव आहे, नगर आहे, त्या नगरामध्ये एकाच प्रकारचे दिवे सगळीकडे लावलेले आहेत. मग असं घडेल का की त्यातले एकाच प्रकारचे जर सगळे आहेत तर काही प्रकाशात काही प्रकाशात आहेत, असं नाही होणार. मग असं का झालं की सगळीकडे जर मीच आहे तर काही माणसं सुखी आहेत आणि काही माणसं दुःखी आहेत, असं का बरं हे झालं. काहींच्या ह्याच्यात भगवंत आहे आणि काहींच्या ह्याच्यात नाही, असं होईल? असं नाही होणार. जसं दिव्यांच्या बाबतीत आहेत की सगळे जर दिवे त्याच करंटवर चालतात तर ते सगळीकडे विजेचा करंट गेलेला आहे, मग का बरं असं होत आहे. तर तसं सगळीकडे जर भगवंत आहे तर काही माणसं सुखी काही माणसं दुःखी, असं का बरं आहे. ऐसी हन अखी विखी करिता आम्हासी मानसी की, तरी परिसतेही निकी शंका फेडो. आता ही शंका अर्जुना तुझ्या मनात आली असेल तर ती शंका काहीतरी आपल्या तर्कवितर्क काढू नको. तुझ्या मनात जर शंका आली असेल, आली असणारच, तर त्या शंकाचं मी निके म्हणजे अगदी पूर्णपणे निरसन करणार आहे, शंका तुझी फेडून टाकणार आहे. ऐसी हन अखिविकी, अखिविकी तर्कवितर्क, करिता आम्हासी मानसिकी, तर असं जर काही मनात आलं असेल तरी परिस्थिती निकी शंका फेडू, तर तुझी शंका मी फेडून टाकणार आहे. काय म्हणतात, पै आघवा मीची असे येथ नाही की रनारीसे, परी प्राणियांची या उल्हासे बुद्धी ऐसा. भगवंत सांगतोय की असं बघ, सगळीकडे मीच आहे. मी तुला सांगितलंय की सगळीकडे ओतप्रोत मी भरलेला आहे, सगळीकडे माझीच व्याप्ती आहे, मी नाही अशी जागाच नाही. आता याबद्दल तुला शंका घेण्याचं काही कारणच नाही. पण तुला विविधता दिसते, कोणी सुखी कोणी दुःखी असं वेगळे पण तुला दिसतंय ना. ते जे वेगळेपण आहे ते प्राण्यांच्या उपाधींमुळे विचित्रता आहे, प्राण्यांच्या उपाधीमुळे वैविध्य आहे. माझ्यात बदलली, मी सगळीकडे आहे. म्हणजे काहींना हे दिसतंय, काहींना दिसत नाहीये. हे सगळं चालवणारा भगवंत आहे हे काहींना मान्य आहे, काहींना नाहीये. ज्ञानी माणूस जाणतो की हो सगळीकडे ईश्वर भरलेला आहे, अज्ञानी आहे तो जाणत नाही. आपल्या जठरामध्ये, आपल्या पोटामध्ये बसून हा ईश्वर आपल्या अन्नाचं पचन करण्याचं काम करतोय, म्हणून आपण दिवसभर चलतच राहिलो तर चालेल का. म्हणून भगवंतांनी सांगितलं की आठवड्यातून एकदा उपास करा, निदान एकादशीचा 15 दिवसांनी एकदा उपास करा, साप्ताहिक नाही जमलं ते निदान 15 दिवसांनी एकदा तरी करा, किंवा निरनिराळे हे सांगितले किंवा 8-9 तासाचं तरी अंतर ठेवा अगदी, किंवा वयाच्या 60-65 नंतर जरा म्हटलं तर एकदाचा आहार घ्या वगैरे वगैरे, जे काही आपण डाएटचे प्रकार पाहतो त्या सगळ्या प्रकारांचा का शोध लागला. त्याचं कारण हेच आहे की माझ्या पोटामध्ये असणारा ईश्वर काम करतोय, त्याला करू दे ना, तो अहोरात्र पचवण्याचं काम करतोय, महाना असं करून कसं चालेल. रात्री जेवायचं, चांगलं पोटभर जेवायचं आणि वरती एवढा आईस्क्रीमचा गोळा खायचा, म्हणजे ते पहिलं अन्न पचवण्याचं काम चालू आहे बिचाऱ्याचं. तोपर्यंत आणखीन दुसरं जर येऊन पडलं तर तो तरी भगवंत म्हणजे तो ऐश्वर्य
त्याच्यावर आपल्या अन्न ग्रहण करण्यावर ताबा नाही, आपला कंट्रोल नाही, असं नाही चालणार. म्हणून एका अर्थाने आपल्या लक्षात येईल की या सगळ्यातून त्या वैश्वानराला जाण म्हणजे भूक हे तत्व जाणायला सांगितलं. मग असे जसं आपण म्हटलं की नैवेद्याचा विचार केला, दुसऱ्याच्या भूकेचा आपण विचार केला, तर हे जे काही भूक तत्व म्हणून आपण जाणलं, तर त्या भूकेला अमुकच एक पदार्थ लागतो, अमुकच एका चवीचं मला लागतं, हे सगळं संपून जाईल. जसं नेहमी आपण समर्थांचं उदाहरण घेतो. तरुण वय आहे, लहान वय आहे, 12 ते 24 वय हो, आणि त्या वयामध्ये पाचच घरं, दिवसातून एकदाच जे काही मिळेल ते घ्यायचं, एकाच झोळीमध्ये घ्यायचं, ते पुन्हा गोदावरीत ओलं करायचं, जो काही बिचारे गोळा तयार होईल त्यातला 1/3 आपण खायचा, गाईला द्यायचा. म्हणजे कसं मगाशी जे आपण पाहिलं की या सगळ्यांचा विचार करायचा आहे, जलदेवतांना द्यायचा आहे आणि मग आपण ग्रहण करायचं आहे. हे सगळं जे आहे म्हणजे अल्प खाणं, उपलब्ध जे आहे तेवढंच खाणं, या सगळ्याचा विचार ज्यांनी केला आहे त्याचं झालं की भगवंतानी त्यांचं शरीर सांभाळलं की अगदी अखेरपर्यंत कार्यरत ठेवलं की. मग असं जे आहे तर 2 प्रकार कुठे होतात, सुखी आणि दुःखी असं का होतं, तर खाताना विचार करणारी, विचार करून खाणारी, काय बरोबर काय चूक हे समजणारी ती एक प्रकारची, आणि अविचारानं खाणारी ही दोन्ही स्वभावाची माणसं असतात. असा जर आपण विचार केला तर आपल्याला माऊलींच्या बोलण्याचा अर्थ कळेल. आणि 416व्या ओळीमध्ये माऊली आणखीन दृष्टांत देऊन आपल्याला सांगणार आहेत की एक सुखी एक दुःखी असं का आहे, ते भगवंताची हे नाही आहे. भगवंताला मी सगळीकडे आहे, तुम्ही काय करायचं तुमच्या बुद्धीने ठरवा ना. म्हणून माऊली 416 मध्ये उदाहरण देत आहेत आपल्याला. आकाशाचा ध्वनी जैसे आकाशध्वनी, जैसे एकची आकाशध्वनी, वाद्य विशेषी अनानी, अनानी म्हणजे वेगवेगळी, वाजावे पडे भिन्नी नादांतरी. ते उदाहरण देत आहेत की आकाशध्वनी आहे म्हणजे एक असा आकाशाचा म्हणजे एक आवाज आहे. आपल्याला हा अनुभव येतो, कधी वाऱ्याचा आवाज येतो बघा, म्हणजे मोकळं हे असेल तसा वाऱ्याचा आवाज येतो, किंवा शांतता असेल तर एक असा आवाज येतो. तर तो जो आवाजाचा ध्वनी आहे तो एकच एक असूनही जर वाद्य असतील तर वाद्यांच्या उपाधीमधून येणारे भिन्न आवाज असतील. म्हणजे एकच आकाशातून येणारा ध्वनी जरी म्हटला तरी तो ज्यांच्या मार्फत येतोय त्या उपाधींच्या द्वारा येत असल्यामुळे तो वेगवेगळा येईल आणि मग आवाजातली भिन्नता आपल्या लक्षात येईल. तर ही जशी आहे तसं म्हणे आहे की माणसातली भिन्नता जी आहे ना तो एकच आहे. आकाशातून येणारा जो ध्वनी आहे तो एकच आहे, वाद्यांच्या मार्फत आपल्याला तो वेगवेगळा जाणवेल. तसं भगवंत ह्या जठराग्नीमध्ये एकच एक आहे, पण तुम्ही काय प्रकारचं अन्न किती प्रकाराने किती प्रमाणात घेताय त्याच्यावरती तुम्ही सुखी का दुःखी ठरणार आहात. का लोकचेष्टी वेगळाला, जो का एकूची भानू उदयला, तो आनानी परी गेला उपयोगासी. पुढे म्हणतात की हे उदाहरण आपल्याला यापूर्वी पण माऊलींनी दिलेलं आहे, म्हणजे चटकन कळेल आपल्याला. एकूची भानू उदयला, एकच सूर्य उगवतो, बरोबर आहे, पूर्वेला सूर्य उगवला, पण लोकांच्या कृती अनेक असतात, लोकचेष्टा वेगळाली. चांगली माणसं सूर्य उगवला, सूर्याला नमस्कार करतील, गायत्री जप करतील, अर्घ्य देतील, चांगलं काम करायला सुरुवात करतील, साधना करतील. काही माणसं त्याच सूर्यप्रकाशामध्ये काही चुकीचं कर्म करतील, सूर्याला त्याचं काहीच नाहीये. भिन्न भिन्न उद्योग करणारी मंडळी भिन्न भिन्न करतील, सूर्यप्रकाश तोच आहे. सूर्यप्रकाश नेहमीच आपण म्हणतो की तो सूर्य वाईट काम करणाऱ्याला अडवणार नाहीये, चांगलं काम करणाऱ्याला शाबासकी देणार नाहीये, तो आहे तिथेच आहे. भगवंत आहेच, तुम्ही ठरवायचं मी सुखी का मी दुःखी. माझ्या कृतीने, माझ्या कर्माने, माझ्या विचारांनी ठरणार मी सुखी का दुःखी. आणखी उदाहरण देत आहेत. नाना बीज धर्मानुरूप, झाडी उपजविले आप, तैसे परिण मले स्वरूप माझे जीवा. हे पण माऊलींचं उदाहरण तेच वेगवेगळ्या शब्दांमध्ये सांगितलं. एवढंच ते म्हणतात की बीजामधून येणारं म्हणजे पाणी तेच. नाना बीज धर्मानुरूप, झाडी उपजविले आप, त्याचे पाणी आहे ते नाना बीजांमधून येतं, ते वेगवेगळ्या चवीचं असतं, बरोबर आहे. उसाच्या मध्ये ते पाणीच येणार, पण आपण उसाचा रस पितो तेव्हा ते गोड लागतं. पण तेच जर आपण
कारलं आहे आणि कारल्याचं भाजी चिरून पाणी करतं, कडू लागणार. त्यामुळे भिन्न भिन्न परिणाम आपल्याला दिसतात. पाणी तेच, पण वेगवेगळ्या ह्याच्यातून आलं, माध्यमातून आलं, उपाधीतून आलं की ते वेगळं असतं. तसं उपाधीच्या योगे भिन्नत्व येतं. माणसाचं तसंच आहे. माणूस कसा आहे त्यावर भगवंत आहेच आहे. असं आणखीन एक उदाहरण देतात. अगा, नेणा आणि चतुरा, म्हणजे ज्ञानी आणि अज्ञानी. नेणा आणि चतुरा. नेणा म्हणजे अज्ञानी, चतुरा बुद्धिमान हुशार. पुढा निळ्यांचा दुसरा. काय झालं? नीलमणी म्हणजे नीलरत्नांचा हार, अगदी 2 याचा हार असा दूरवर पडला होता. जो कोणी रत्नपारखी आहे, जाणकार आहे, चतुर आहे, बुद्धिमान आहे, त्याला बरोबर तो रत्नहार कळला. पण जो नेणा आहे, जो अज्ञानी आहे, त्याला ती जी रत्न चमकत होती त्याला दुरूनच असं वाटलं साप आहे बरं का. ते जे डोळे दिसत आहेत ते सर्पाचे दिसत आहेत आणि तो एवढा घाबरेल की एवढा मौल्यवान असणारा हार ठेवून पळून जाईल. हा जो ज्ञानी आणि अज्ञानी मधला फरक आहे. तो मौल्यवान हाराची जाण असणारा त्याला तो हार मिळेल आणि ज्याला जाण नाही आहे, अज्ञान आहे, त्याला मिळणार नाही. याचाच आपण शहरी माणूस जो असतो किंवा खेड्यातला माणूस यातला फरक असतो. एखादा शहरी माणूस जर खेड्यात गेला आणि समजा त्यांनी एखादा सरपटणारा छोटासा प्राणी पाहिला तर नुसतंच पुस्तकात शिकलेला असतो की सगळे साप काही विषारी नसतात, पण तरी देखील साप दिसला की भीती वाटते, घाम फुटेल, त्याला काय करावं कळणार नाही. पण तो जर खेड्यातला असेल, तो काही 4 बुकं पण शिकलेला नाही, त्याला हे पण त्याला एक पक्क माहिती आहे की सगळे काय साप बेल असतात. तो पटकन त्या बिळामध्ये जवळ जाईल आणि हाताने सुद्धा त्याला त्या बिळात जाणाऱ्या सापाला करून पकडून पण ठेवेल. थोडक्यात काय की जाणता आणि नेणता, ज्ञानी आणि अज्ञानी, चांगलं काय आहे हे वाईट काय आहे हे कळणारा जो आहे, तो जो आहे त्याच्यावरती हे सगळं अवलंबन आहे. नाही तर आहे ते सगळं असंच आहे, सगळीकडे ईश्वर भरलेला आहे. आणखी हे एक स्वातीचे उदक. शुक्ती मोती व्याली विख, तैसा सज्ञानांसी मी सुख, दुःख तो अज्ञानांसी. 420व्या ओवीमध्ये सांगून टाकलं की जे ज्ञानी आहे त्याला मी सुख देतो, जे अज्ञानी आहे त्याला दुःख मिळतं. कसं? तर हे असो स्वातीचे उदक. स्वाती नक्षत्रातून येणारं जे पाणी आहे ते शुक्ता शिंपल्यामध्ये पडतं आणि मोती होतं. पण व्याली विख, पण जर का सर्पाच्या मुखात पडलं तर विष होतं. पाणी तेच, पडतं कुठे याच्यावर परिणाम. शिंपल्यात पडलं मोती, सापाच्या तोंडात पडलं विष. तसं ज्ञानी माणूस असेल तर त्याला भगवंत कळतो, अज्ञानी असेल दुःखाला कारण होतं, ज्ञानी लोकांना सुखाला कारण होतं. म्हणजे अगदीच आपल्याला खरं आवडत नाही पण पटकन कळतं. डायबेटीस असणाऱ्या माणसाला गुलाबजाम खाल्ला काय होणार? व्हायचं तेच होणार. ईश्वर काय करेल? तो बसलाय जठर आत पचन करून घ्यायला, पण तो बिचारा काय करणार? जर का मला डायबेटीस आहे तर मी नाही गुलाबजाम खाता कामा. असं भगवंतानी सूर्य, चंद्र, पृथ्वी, वनस्पती हे सगळं, अगदी आपल्या पोटातला वैश्वानर सुद्धा, या सगळ्या रूपांमध्ये मी आहे, माझं अस्तित्व आहे. कसं अस्तित्व आहे ते माऊलीने छान छान दृष्टांतांतून आपल्याला पटवून दिलेलं आहे. आता आपल्याला पुढल्या वेळेला जो श्लोक बघायचा आहे तोही आपल्या लक्षात येईल. अजून हाच विषय, सर्वस्याच्या अमृती सन्निविष्टो मत्तस्मृते ज्ञानमुपवनंच वेदैश सर्वैरहमेद्यो वेदांत वेद विदयच्या, हे आपण पुढल्या वेळेस पाहणार आहोत. त्याच्यातही भगवंत सांगणार की सगळ्यांच्या हृदयात मीच आहे. अगदी सर्व म्हणजे हृदय सन्निविष्टो, सगळ्यांच्या हृदयामध्ये अवतिष्ठ आत्मरूपानच मी प्रवेश केला आहे. आणि असं असून अहमेव विद्या, म्हणजे मग अशी जसं म्हटलं की जाणणारा पण मीच, ज्याला जाणायचं तो पण मीच, हे कसं आहे ते आपल्याला पुढल्या श्लोकात बघायचं आहे. तो आपण श्लोक बघूया, तोपर्यंत थांबूया आणि आत्तापासून ठरवूया की या सगळ्यांमध्ये चराचरांमध्ये जिकडे तिकडे ओतप्रोत भगवंत भरलेला आहे. हळूहळू आपल्याला कळायला लागलेला आहे आणि मग आपल्याला वेळ यायला नको की म्हणजे सज्ञानांसी मी सुख, यामध्येच आपल्याला कळलं पाहिजे. असं सज्ञान, याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. मग भगवंत म्हणतो तो ते सुख तुम्हाला मिळेल, तो आनंद तुम्हाला मिळेल.
धन्यवाद.